मला दाखवा। हे बघा गरम गरम पराठे तुम्हाला दाखवले ना, हे असे कांद्यामध्ये कांदा आणि हे असं चाट मसाला घेऊन भरून मस्त लाटून हा आजचा नाश्ता आहे आमचा, बटाट्याचे पराठे। मी तुम्हाला दाखवलेत, बघा तुम्ही ती व्हिडिओ, तुम्हाला कळेल। मस्त तूप लावा, बटर लावा, छान शेकवा। पराठे झाले, आता आपण आपल्या भाजीकडे वळूया। हे बघा, आज आपण भरली वांगी करणार आहोत। ही अशी कापली, अरे कशी चिरे दिलेत, आता आपल्याला भरायची। तर मसाला बघूया। हे बघा, हा आपला कांदा, खोबरा, आलं, लसूण असं सगळा केलेला कोकणी मसाला म्हणतात त्याला। कांद्या खोबऱ्याचा हा मसाला आम्ही करून ठेवलाय, आणि कारण दाखवलाही असता, पण तुम्हाला मी कोकणी मसाला दाखवलेला आहे। मागच्या व्हिडिओ बघितला, मागच्या व्हिडिओ तर तुम्हाला कळेल, ज्याच्यात मी श्रावणी खिमा दाखवला होता, त्याच्यामध्ये मी हा मसाला दाखवलाय। श्रावणी खिमा बघा, त्यात कोकणी मसाल्यातला श्रावणी खिमा, त्यामध्ये तुम्हाला हा मसाला मिळेल। हा मसाला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये तिखट घेऊया। आता बघा, आपण ह्याच्यावरती मसाला घेतला तिखट, जसं तुम्ही खाता तसा घ्या। हा तिखट मसाला घेतला, पाव चमचा हळद घेतली, आलं लसूण मसाल्यात घातलेलं आहे। तुम्हाला भरून घालायचं असेल तर घाला, तरी पण आपण थोडं घालायचंच आहे आलं लसूण। आता गरम मसाला घेऊया। गरम मसाला, मीठ घेऊया थोडंसं, आता मीठ घेऊया। मीठ आपल्या मसाल्याच्या अंदाजाने घ्या, नंतर पाहिजे तर थोडं वरून टाकता येईल। आणि थोडा वेळ ही चिंच भिजत घातलेली, ही चिंच अशी कोळून सात तेही या मसाल्यामध्ये घ्यायचं, त्यात गूळ घ्यायचा, दाखवते। चिंचेवरून मला आठवण झाली, माझे एक सबस्क्रायबर आहेत, त्यांनी मला मेसेज केला, सुरमई फ्राय केली होती ना, तेव्हा त्यांनी मला त्यावेळेस की आंबट काय लावलंच नाही सुरमईला। तर त्याचं काय झालं, आधी मी सुरमई स्वच्छ धुतली आणि थोडं मीठ आणि लिंबू हे लावून ठेवलं त्याला, आणि ते नंतर मी तुम्हाला सांगायला विसरली, त्यासाठी सॉरी। पण मला त्याच्याबद्दल काहीच नाही, मला हे आवडलं की माझे सबस्क्रायबर, माझे व्ह्यूअर बघणारे इतकं मन लावून माझी व्हिडिओ बघतात, त्यामुळे धन्यवाद। आवडलं, चुका काढल्याशिवाय कळणार कशा। हे चिंचेचं कोळ असं, आणि त्यात आपण हा गूळ घालूया एवढा। गुळात तुम्हाला टेस्टमध्ये कमी जास्त करायची असेल करा। तर हे आपलं झालं। आता हे मीठ, मसाला, हळद, आलं लसूण, गरम मसाला, तिखट आणि आपलं चिंचेचा कोळ, गूळ, हे सगळं पूर्ण मिक्स करायचं। हे बघा, हे सगळं छान मिक्स करायचं। यातनं थोडं धणा जिरा पावडर तेही घेऊया। आपण घेतो, हा मसाला करतो ना कोकणी, त्यात घेतो, नाही असं नाही, पण आता थोडं वरून घेऊया।
आणि असं सगळं छान मिक्स करूया. गोळ चिंच अशी गोळ मिक्स झाला पाहिजे. आपला मसाला मिक्स झाला. यात आपण ना थोडं बारीक चिरलेला कांदा घेतोय. बारीक चिरलाय. बारीक चिरलेला टोमॅटो घेतोय. वरून टाकायचंच आहे आपल्याला. वरूनही घालायचे आहे. अगदी बारीक चिरायचं आहे. हे असं मिक्स करायचं आहे. आणि हे आता आपण भरल्या वांग्यात भरायचं आहे. वांग्यांमध्ये तुम्हाला वाटलंच ना, वांग्यातल्या आपल्या भेंडीतल्या बिया चांगल्या नसतात. थोड्या थोड्या ना अशा काढायच्या. बिया चांगल्या नसतात वांग्यातल्या वगैरे. थोड्या थोड्या काढायच्या, जास्त नाही. कधीतरी खायला काही हरकत नाही. तर मी थोडंसं असं भिजत घातले ना थोड्या, आणि त्यात आपण हे असं मसाला भरायचा. हो ना, आपलं असं वांगं भरून ठेवायचं. हे बघा, थोडी थोडी अशी अशी बी काढते. तशा या छोट्या आहेत तर कवळ्याच आहेत, हरकत नाही. याला बी कमी असते. काळी असते ना, काळी छोटी 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 वांगी असतात बघा, त्याला जरा बी असते जास्त. तीही भरू शकता तुम्ही. छान गोळ चिंच घातली ना, मस्त चव येते. यातल्या बिया काढूया थोड्या. याच्यात आपण असं भरू. बघा, अशी सगळी वांगी आपली भरून झाली. मसाला राहिला तर तो वरूनच टाकायचा आहे, जास्तीचाच घ्यायचा. नुसतं वांग्याबरोबर आपल्याला मसाला नाही, मसाला थोडा जास्त घ्यायचा. मसाला पण खायला हवा आहे. फ्राय केल्यावरती छान मस्त लागतो. हे बिया काढते. बघा, रोज रोज काय भाज्या बनवायच्या. कधी कापून बटाटा वांगं करायचं, कधी अशी भरली वांगी करायची, कधी वांगं कांदा टमॅटो असं कांद्यात करायचं बटाटा घालून. याच्यात कोणी कोणी शेंगदाण्याचं कूट पण घेतं, कोणी कोणी नाही, बरेच जण घेतात शेंगदाण्याचं कूट. आवडत असेल, खात असाल तर नक्की घ्या. आता ही आपली सगळी वांगी भरून झालेत. आपला थोडा मसाला राहिला आहे. कांदा टोमॅटो अजून फोडणीला द्यायचंच आहे. हे झालं आपलं. आता आपण फोडणी देऊया. यातनं फोडणीला मेथी घालायची. तेल घालूया. तेल थोडं जास्त. मेथी घालूया अगदी थोडी, पाव चमचा. आणि कांदा फोडणीला. जरा मेथी होऊ द्या. बघा, बायकांचं कसं कंटाळा आलाय जेवणाचा, कंटाळा आलाय जेवणाचा. कंटाळून जेवण बनवू नका.
आवडीने बनवा. जितकं आवडीने बनवाल ना तेवढं जेवण छान बनतं. बघा, आता मुली शिकल्यात, कामाला जातात, सगळं मान्य आहे. पण बाई बनवलं ना आपल्याला, तर आपल्याला हे करणं आहे. कामावरून येऊन पण मुलींना करावं लागतं. थोडंसं तिखट मसाला हवा आहे तर घाला, हळद, तुम्हाला काय हवं आहे ते घाला, किंवा मसाला आहे ते भरपूर असेल तर. हे कांदा तर होईलच त्या वांग्याबरोबर फ्राय, त्याला काही जास्त फ्राय करायची गरज नाही. तर जेवण हे करायलाच लागतं. किती मुली, आम्ही काय जन्म त्याच्यासाठी घेतला का? आपण किती काही झुजलो तरी आपण एकदा बाई म्हणून जन्माला आलो तर काहीच बोलू शकत नाही. पण आपल्याला परमेश्वरानेच तसं पाठवलं, तर आपण कोणाशी भांडायचं सांगा? जे आहे ते करायचं, जितकं जमेल तेवढं करायचं. कोणी मदतीला असेल तर चांगलं आहे, नसेल तर आपलं आपण करायचं. तर ज्याच्यासाठी आपल्याला पाठवलंय त्या गोष्टींना आपण काही विरोध करू शकत नाही. तरी नशिबाने छान आहे की आता बरेच काही बदल झाले. बरेच काही बायकांना उभा आहे. सर्व्हिस करणारे म्हणतात हो मी एकटीच करू का? नवऱ्याला म्हणा तुम्ही पण करणं जरुरी आहे. तेही बरोबर आहे. दोन्ही जणांनी समजून घेतलं की सगळं छान होतं. याच्यात ना मी थोडा तिखट मसाला घालते, कारण ना जर आपल्या तेलाला तिखट मिळणार, मिरची पावडर घालते आहे काश्मीरी, म्हणजे जरा कलर येईल. कारण तिखट आता घातलंय तेवढं पुरे आहे, आणि जरा मसाल्याला तेलाला कलर होऊन जाईल. तेल हे असं. आणि हे काय आहे, सगळेच वांग खातात असं नाही. मग यासाठी ऑप्शन वांग्यामध्ये काय येणार माहितीच आहे, बटाटा. मग हा बटाटा हा पण त्याच्याबरोबर हळूहळू वापरायचा, वांग्याबरोबर वापरेल. हा पण आता असा थोडासा तेलाला लावायचा, हळूहळू हलवूया. जरा आपली वांगी पण तेलात फ्राय होऊ द्या. इकडून तिकडून त्याला टाकायचं. हे असं सगळं झालं पाहिजे फ्राय न, म्हणून आपण तेल जास्त घालायचं. आता जरा झाकण ठेवते. आपला मसाला राहिला आहे तोही आपल्याला वरून टाकायचा आहे. तेव्हा आपण काय म्हणत होतो की प्रत्येकाने समजून घेतलं की छान आयुष्य जातं. बघा, आयुष्य खूप छोटे आहे. आता झाकण ठेवू. बघा, आयुष्य खूप लहान आहे. आता आम्ही मागे वळून बघितलं, लग्नाला 40 वर्ष झाली, मुलं मोठी मोठी झाली. पण आता पाहिलं तेव्हा वाटायचं इतकं आहे, आणि आता पाहिलं तर असं वाटतं की अरे लवकर गेलं, 40 वर्ष झाली असे. म्हणून म्हणते आयुष्य लहान आहे, त्याच्यात छान जगायला शिका. आयुष्य तू मी, हे आहे ते नाही, तिचं असं आहे, माझं असं आहे, तुझं तसं आहे, त्याचं तसं आहे, काही नाही. आपल्याला आपल्या आपल्या नशिबाने मिळतंय. कोणाचंही जास्त असलेलं आपल्याला मिळणार नाही, आपल्याला आपल्या नशिबापेक्षा जास्त मिळणार नाही. त्यामुळे कोणाचं काय आहे, कोणाचं नाही आहे, कोणी जास्त केलं आहे, कोणी कमी केलं आहे, काही ह्याच्यावर चर्चा करू नका. आणि हे काही डोक्यात न आणता आपलं आहे ते खूप छान आहे, आपलं आहे ते मस्त आहे, आपल्यासारखं कोणाचं नाही, असा विचार कराल तर खूप छान. आपण 1-2 मिनिटाने काढूया झाकण. बघा, 2 मिनिट झाले. आता झाकण काढलं. बघा कसं
आता आपण वांग्याची ही बाजू करूया, प्रत्येक वांग्याला पलटूया. बटाटा राहू दे, तो मध्ये मध्ये लुडबुड करत राहील, त्याला राहू दे, ते होईल बरोबर. आता आपला राहिलेला मसाला घालूया, तो पण मग हळूहळू हळूहळू खालीवर होईल. कारण आपल्याला 2-2 मिनिट ना अगदी 2-3 वेळा करायचे, त्याच्यामध्ये आपला मसालाही खालीवर होईल. आणि आता टोमॅटो आणि कोथिंबीर. टोमॅटो आपण थोडा घेतलाय त्यात, म्हणजे जवळजवळ मी ना 1.5 टोमॅटो घेतला, अर्धा मी भरायला घेतला आणि 1 आता घालते. त्याच्याबरोबरच कोथिंबीर घातली. कोथिंबीर सजावटीपेक्षा वरून घालण्यापेक्षा नेहमी मसाल्यात वगैरे घालत जा, त्याने त्याची टेस्ट लागते. वरून नंतर थोडीशी ठेवायची सजावटीसाठी. असं आहे, हे राहू द्या. पुन्हा आपण जरा झाकण ठेवूया. आपण मस्त छान छान डिश बनवायच्या, खायच्या, मस्त आपलं आपलं काम करायचं जे आहे ते, आणि मोकळं व्हायचं. जेव्हा आपल्याला जास्त काम पडेल, जेव्हा आपल्याला जास्त त्रास होईल, काय होईल, त्यावेळेला असं म्हणायचं की आपण त्याच्यासाठीच आहे, हा त्रास आपल्याला व्हायचा होता म्हणून आपण आलो आहे, हे आपल्याला करायचं होतं म्हणून आपण आलो आहे. असं बोलल्याशिवाय आपलं दुःख, आपला त्रास काहीही कमी होणार नाही. सांगण्याचा हेतू हाच की छान जगा, चांगलं जगा. काही ना खूप त्रास आहे, मान्य आहे मला, पण त्यातून आता काय करणार, त्यातून आपण ते बाजूला करून म्हणा चांगलं जगायचा प्रयत्न करायचा. आता 1 मिनिट झालं, आता आपण 1 मिनिटांनी पुन्हा एकदा उघडूया. आता पुन्हा खालीवर करूया. सगळ्यांना खाली जाऊ दे. वांग्याचा कलर बदलला, त्यामुळे आपली वांगी जवळजवळ शिजत जाईल. आता यात आपण थोडंसं पुन्हा एकदा झाकण ठेवूया मिनिटासाठी. आता मिनिटभरासाठी ठेवा, मग आपण हे थोडंसं मसाल्याचं वगैरे पाणी आहे ते घालूया. आता 1 मिनिटाभराने आपण परत काढलं झाकण. साईडने तेल सुटलेलंच आहे. तर मसाला म्हटल्यावर आपण इतका सुका नाही ठेवणार. तर हे मसाल्याचं वगैरे पाणी असेल ते सगळं घालायचं. किती आहे, अर्धा कप, थोडं जास्त. वांग तर आपलं छान शिजले. थोडा बटाटा बघायचा दाबून, तो शिजला की जवळजवळ झालं. आता पुन्हा 2 मिनिटासाठी. ह्या स्टेजला हवं तर, नाही तर झाकण काढल्यावर थोडंसं मीठ वगैरे चाखून बघा.
बघा. पहिल्यांदा बटाटाच दाबूया. छान शिजलाय, प्रश्नच नाही. गरम पाणी, महत्वाचं गरम पाणी घालायचं. आता माझ्या ह्याच्यात थोडं मीठ कमी वाटते ते. आता ह्या अशा एक तर सुक्या भाज्या असतात आणि मग अशा वेळेला जर मीठ कमी झालं ना तर ते असं टाकलं तर एकाच ठिकाणी पूर्ण आपल्याला ती भाजी हलवता येत नाही. म्हणून मग असं हे अशा पद्धतीने असताना सगळीकडे स्प्रेड होईल असं मीठ घालायचं आणि म्हणजे अंदाज पण येतो. असं थोडंसं मीठ कमी होतं ते घालायचं. पुन्हा 1 मिनिटासाठी झाकू. आता जवळजवळ आपली वांगी झालेली आहेत. आता हे बघा, आपले व्यवस्थित काही बघण्याची गरज नाही. बटाटे शिजलाय, वांगा हवं तर तुम्हाला दाखवते. कोथिंबीर घाला वरून. छान ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत, तांदळाचीही चालेल पण ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत मस्त अगदी छान. हा बघा वांग तुम्हाला दाखवते. हे बघा फार छान शिजले अगदी. थांबा, हां, नरम नरम झाले. हे बघा आतमध्ये चांगला भरलेला मसाला आहे. एकच वांग घेतलं, एक भाकरी घेतलीत की छान. काही घ्यायची गरज नाही. थोडा कांदा घ्या जोडीला. कांदा कसा वरून खाल्लेला खूप चांगला असतो शरीराला. शरीर मेड कांदा थंड ठेवतो. शरीर थंड झालं की तुम्हाला माहिती आहे डोकंही थंड राहतं. मजेचा भाग. चला आता आपण आपलं झालंय बंद करून, गॅस बंद करूया. करून बघा, खाऊन बघा. इतकी छान लागते, मस्तच लागते. माझी व्हिडिओ आवडली असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गॅस बंद केला. बघा आपला वांगा मसाला तयार. कसं वाटते भाकरीसोबत, चपातीसोबत मस्त. पराठ्यांची रेसिपी पण आहे खाली, बघायची असेल तर तीही बघा.